मॅडम गरमागरम चहा तुम्हाला. थँक्यू. काल साहेब बराच वेळ काम करत बसले होते. म्हणजे तुम्ही सगळे गेल्यानंतरही थोड्या वेळानं ते कॅबिन मध्ये आले आणि खुर्चीत बसले आणि एकटेशीच काहीतरी बडबड करत होते. मी येतो. काही नाही जिनी, मी कंपनी टेक ओव्हर केली ना, डायजेस्ट होत नाहीये त्यांना. ऑफकोर्स मॅम, डिफिकल्ट आहे ते. बाईनं वर्चस्व सिद्ध केलंय, त्यात ती आपली बायको आहे. हे सगळं पचवणं पुरुषाला कठीणच जात. बऱ्याचदा कसं असतं ना, पुरुषांना असं वाटत असतं आपण पुरुष आहोत, त्याचा अहंकार असतो. त्यात आपण नवरा आहोत, त्याचा माज असतो. त्यांना असं वाटतं की देवानं आपल्याला काहीतरी विलक्षण दिलेलं आहे आणि ते घेऊन आपण पृथ्वीवरती आलोय, भयंकर हुशार आहोत आपण. त्यांना हे कळत नाही की पुरुषापेक्षा बाई कितीतरी पटीनं कणखर असते. ती गोष्ट आपल्याकडे नाही. आणि काही बायका त्या शनायासारख्या असतात, ज्या स्वतःच्या फायद्यासाठी पैशासाठी पुरुषांना खुश ठेवतात. आणि पुरुष त्या बायकांबद्दल त्यांचं एक काहीतरी मत बनवतात आणि त्यांना गृहीत धरतात. तू मला पिकअप न करता का आलास? आता काय झालं? हा बघूया. शनाया हळू ना, हे ऑफिस आहे. हे मलाही माहिती आहे, ऑफिस आहे ते. मलाही इथेच यायचं होतं, मग का नाही पिकअप केलंस तू मला? इग्नोर करून काय मिळालं तुला? तुझ्यामुळे आज मला ते घाणेरड्या स्मेली बस मधनं यावं लागले, माहितीये का तुला? हे शनाया, तू बसने प्रवास करणं घाणेरडं कसं म्हणू शकतेस? तुला काय करायचं? तुला कोणी विचारलं? तुझ्याशी बोलतेय मी. पाहिलं, माहितीये ना काय म्हणतात? काय? खिशात नाही आणा म्हणे मला साहेब म्हणा. अरे हिला सांग ना गप्प बसायला, काय बोलतेय ही? शनाया, मी गप्पच बसते. पण एक लक्षात ठेव, जवळजवळ मुंबईची 70% जनता ही बस आणि ट्रेननेच प्रवास करते. त्यामुळे तू जास्त मिजाज करू नकोस, कळलं? माइंड युअर ओन बिझनेस प्लीज. हे सगळं तुझ्यामुळे ऐकावं लागतंय मला. तू जरा ऐकून दे ना. मला नाही ऐकायचंय तुझं. आज मला पिकअप करायला विसरला सुद्धा, मलाही विसरशील ना? विसरणारच आहे बच्चा, विसरणारच आहे. पण हे तुला लवकर कळायला पाहिजे. तू ऑफिसला का येतो? मी येतो का पण? हे बासा, तू आमच्यामध्ये बोलू नको, सांगून ठेवतोय तुला. नाही रे बाबा, मी नाहीच पडत आहे मध्ये. उलट तुमचं पर्सनल लाईफ इथे सरेआम डिस्कस होतोय, मी कुठे पडतोय? तुला एकदा सांगितलं ना, आमच्यामध्ये बोलू नकोस. काय होतंय बच्चा? काय काय चाललंय इथे? हे फिश मार्केट नाहीये, ऑफिस आहे ऑफिस. काही मॅनर्स एटिकेट्स आहेत की नाही? बच्चा, एक मिनिट. आज उशीर झालाय. हो, का? मला बसने यावं लागलंय. बसनी येणार होतीस तर लवकर निघायचीस ना. रश्मी, येस मॅम. लेट मार्क आहे आणि हाफ डे लाव. ओके मॅम. जेनी, येस मॅम. तिला पनिशमेंट देणार आहे मी. कसली पनिशमेंट? आज जी काही स्टेशनरी आली आहे ना, ती सगळी मोजून घ्यायच्याकडे. काही काय असं कुठे असतं का पनिशमेंट वगैरे? इथे असते. नाही नाही, नाहीतर काय, नाहीतर काय. मी बरोबर आहे, बरोबर आहे का बच्चा तुझं? काय चाललंय राधा तुझं? ए बच्चा, मी मदत करू का तुला? ते तर बच्चा म्हणू नकोस मला. मी बच्चा म्हणालो? बच्चा म्हणालो मी? अरे सॉरी, मला बिचारी म्हणायचं होतं खरं तर, ते चुकून बच्चा.
आलं तोंडातून, सॉरी. पण मी मदत करू का तुला? आणि राधा तुझं पण ना हे जरा हाती होता. काय तिला तू टेबल काय पुसायला लावते, आता काय स्टेशनरी काय मोज, अशा कोणी शिक्षा देतं का? त्याच्यापेक्षा तिला जमतं ते विचार ना. म्हणजे कुठे सेल लागलाय, कुठे काही ऑफर आहे का, हे विचार तिला. काय आहे का, काही चालू आहे सध्या काही? ई मॉलला सेल चालू आहे आणि स्क्वेअर मॉलला पर्स आणि शूज वरचा सेल चालू आहे. मग असं काहीतरी या शिक्षा आहेत. मग बरोबर आहे का तू? काय झालं दात काढायला? काय फनी दिसतोय का मी? आधी रिजेक्टेड. काही शिक्के कपाळावरून कधीच पुसले जात नाही सुभेदार. झालं समाधान? आता तरी आत ठेवू पाळणा. अरे राहू दे ग, राहू दे, राहू दे, पाळणा राहू दे. आता तुझं काय आहे? अगं मला झोपायला हवाय. काही बोलतो. मग काय नाव ठरवलंय बाळाचं? अरे ते बाळाचे आई बाबा ठरवणार, नाहीतर आत्याबाई. हो, मी तर तिला छकुली म्हणणार. एकदम छकुली, सुंदर, एकदम राजकन्यासारखी. हा, अरे मस्त. अरे ही म्हणत होती बाळ समीरासारखं आहे, पण ती माझ्यासारखी दिसते की नाही? खरंच तुमच्यासारखंच गोड दिसतंय बाळ. पण मला काय वाटतं नानी, आपण बाळाला ह्यांच्यासारखा टी शर्ट नको, एक छान फ्रॉक घेऊया आणि मस्त फोटोशूट वगैरे करूया. माझ्या डोक्यात आता मस्त आयडिया आहेत. अशी सगळं सगळं करूया आपण, फक्त ती थोडी मोठी झाल्यावर. म्हणजे मी पुढच्या वेळेला येईन तेव्हा फोटोशूट करायचं की काय? म्हणजे अरे तू चाललायस की काय? अहो नाही ना, लगेच नाही जाते. बाळाच्या बारशाच्या घुगऱ्या खाऊनच जाणार, बरोबर ना नानी? हो तर, म्हणजे सांगायला बरं, तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात मी. म्हणूनच. ए पण सौमित्र खरं सांगा, आपली छकुली कोणासारखी दिसते? हा, माझ्यासारखी हे? नाही, ऍक्च्युली माझ्यासारखी, थोडी समीरासारखी दिसते आणि मग माझ्यासारखी दिसते. नाही नाही नाही, माझ्यासारखी दिसते नाही ती. नाही नाही माझ्यासारखी. नाही, समीरासारखी आणि मग माझ्यासारखी. तुमच्यासारखी नाही दिसत. कसले गोड भांडताय तुम्ही. पण तुमच्या दोघांसारखी दिसते. बस तुमच्या दोघांना गोडवा आलाय तिच्यात. ए सौमित्र, मी तुला सांगतो, ही नातीला पायलट बनवणार आहे. हम्म. पण मी ठरवलंय, मी तिला गाणं शिकवणार. वा, अहो ठीक आहे ना, तुम्ही म्हणा गाणं शिकवायचं, मी म्हणते पायलट बनवायचं, आपण काही म्हणू. हो, शेवटी मुलं त्यांना पाहिजे तेच करतात. हो, गुरुनाथ सारखं. काय नाना नानी, अहो त्या बाळाला जे बनायचं ते बनू दे. तिला पाहिजे ते करू दे ना आयुष्यात. म्हणजे PV सिंधू बनू दे किंवा कल्पना चावला बनू दे, म्हणजे मुळात आयडॉल बनू दे. हा. हो की नाही? आता कसं राधाकडे बघून सगळी लोक म्हणतात असं व्हायला पाहिजे, तशीच ही सुद्धा पुढे जाऊन कोणाचं तरी इन्स्पिरेशन बनेल, कोणासाठी तरी आदर्श बनेल. बस झालं काय? क्या बात आहे. तुझ्या तोंडात साखर पडो. साखर नको, चहा पडू दे तोंडात. चहा. थांब करते. नाही नानी, चहा मी बनवणार आहे. तुम्ही दोघांनी फक्त बसून प्यायचाय चहा. मस्तपैकी अद्रक वाळा चाय. नानांना साखर नाही, तुम्हाला साखर चालते. अद्रक वाळा कडक. चलो, आलं चहा बनवून मस्त. आधी नवीन स्टाफला आपल्या कामाच्या पद्धतीशी जुळवून घेऊ द्या, होईल सगळं नीट. त्यांच्यावरती इतकं बर्डन नको आणायला. आपण या वीक मध्ये बघूया आणि मग नंतर आपण आपल्या कामाची पद्धत बदलूया. ठीक. बरं, राधिका मसाल्याचे जे पेंडिंग ऑर्डर्स होती त्याचं काय झालं? त्याची डिलिव्हरी ऑन द वे आहे आणि पेमेंट पण मिळणार आता आपल्याला. ग्रेट. एक मिनिट. हॅलो. हॅलो, राधिका सुभेदार आहेत का? हा, बोलतीये. ओ हॅलो मॅम, मी विवा फाउंडेशन मधनं बोलतीये. कमीत कमी वेळेत बिझनेस मध्ये भरारी घेतल्याबद्दल बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयर विवा फाउंडेशन तर्फे तुम्हाला हा पुरस्कार देण्यात येत आहे. खरंच? हो मॅम, आमच्या संस्थेतर्फे लवकरच तुम्हाला इन्व्हिटेशन येईल
आणि त्याच मध्ये डेट, व्हेन्यू आणि टाइम हे देखील कळवलं जाईल. हो, थँक्यू सो मच. इट्स आवर ऑनर मॅम. यू आर मोस्ट वेलकम. वहिनी काय झालं, काय सॉलिड बातमी आहे का? आनंद भाऊजी, आता विवा फाउंडेशन मधनं फोन होता. यंदाच्या वर्षीचा बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयरचा विवा फाउंडेशनचा पुरस्कार मला जाहीर झालाय. अरे क्या बात आहे, कमाल. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. चला एक काम करूया, ही बातमी आत्ताच्या आता बाहेर जाऊन सगळ्यांना देऊया. चला. नाही आनंद भाऊजी, खरंच नको आता, कारण त्यांचं रितसर लेटर काही आलेलं नाही अरे अजून ते आपल्याला. येणार ना आता. तुम्ही चला बाहेर, आपण सगळ्यांना सांगूया. आपल्या सगळ्यांना सांगायचं, चला 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 चला. आनंद भाऊजी, खरंच नको. रघु हे धर यार. चला 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 पटकन चला. लेडीज अँड जेंटलमॅन, मे आय हॅव युअर काइंड अटेन्शन प्लीज. एक सॉलिड मस्त गुड न्यूज आहे. गुड न्यूज? येस. काय झालंय सर, काय गुड न्यूज आहे? आपल्या कंपनीच्या MD सौभाग्यवती राधिका सुभेदार यांना बेस्ट वुमन एंटरप्रेनर ऑफ द इयर चा विवो अवॉर्ड आहे. ग्रेट न्यूज. हार्दिक अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. थँक्यू जेनी. अभिनंदन मॅडम. कॉंग्रॅट्स मॅम. कॉंग्रॅट्स मॅम. थँक्यू. पण हे माझ्या एकटीचं यश नाही, हे तुम्हा सगळ्यांचं सुद्धा आहे. नाही वेणी, हे यश सर्वस्वी तुमचंच आहे आणि आम्हाला त्याचं कौतुकही आहे. पण वहिनी, आपली माणसं कौतुक करतातच, पण जेव्हा एखादी नावाजलेली संस्था आपल्या कामाची दखल घेते आणि आपला गौरव करते, तेव्हा ती अधिक अभिमानाची गोष्ट असते. करेक्ट आहे ना सर. आणि सर हे पण बघा, म्हणजे एक माणूस मेहनत करून कुठच्या कुठे पोचतो आणि एक माणूस मेहनत न करून कुठच्या कुठे पोचतो. काय काय करतो. जाऊ दे रे आनंद, त्यांचं त्यांच्यापाशी. म्हणतात ना, जशी कर्म तशी फळ. बर वहिनी हे सगळं जाऊ देत. आम्हाला आता पार्टी पाहिजे. येस, पार्टी करूया ना एकदम झकास. हो, पार्टी देणार, नक्की देणार. पण आधी आता कामाला लागा, मग पार्टीचं सांगते. येस, नक्की. चला मस्त पार्टी करूया. पार्टी करूया. रघु हे धर यार प्लीज. काय करूया सेलच्या अपडेटचं. करता येणार आहे का शॉपिंग मला? अरे यार किती होते पहिल्यापासून. नीड टू स्टे सीट. मला ना काहीतरी चांगलं खायचंय. पैसे उडून आणू यार. घ्या ना. अरे नकोय मला पुस्तकं. घ्या ना यावरच आमचं पोट आहे. घ्या ना. किती कमवतोस तू हे विकून? अगं 2 वडापाव खाल्ले, बस झालं. अजून काय हवं? मी पण हे स्टेशनरी विकून पैसे कमवते. गुड आयडिया. What a pleasant news, Radha. What a pleasant news. Artist, congratulations. थँक्यू. Aha, great business woman Radhika Subedar. Huh?
मोठा अवॉर्ड मिळाला तुम्हाला हा? विवा अवॉर्ड. वा वा वा, ग्रेट ग्रेट राधा, खरंच ग्रेट. नाव द स्काय इज द लिमिट फॉर यू. हा ओके ओके सौमित्र, ऐक ना, मला दादाशी पण बोलायचंय, त्याला कळवायचंय. आपण नंतर बोलूया. बरं बरं बरं, पण परत एकदा कॉंग्रॅट्स. थँक्यू. बाय बाय बाय. वा राधा वा, खरंच सगळं स्वतःच्या मेहनतीने कमवलंस तू. खरंच खूप ग्रेट आहे. खरं तर तुझं अभिनंदन वेगळ्या पद्धतीने करायला हवं. तुझ्या आठवणीत राहील अशी एखादी गोष्ट तुला द्यायला हवी राधा. अरे काय किती उशीर. अरे आधी घरात तरी येऊ दे. मी फोन करत होतो, फोनही उचलत नाही. किती काळजी वाटत होती मला. काळजी काय करायची, फोन सायलेंट वर होता माझा. ते पहा, आता ऑफिस मधनं निघताना फोन कशाला सायलेंट वर ठेवायचा आहे. मी हॉस्पिटलमध्ये गेले होते समिधाला आणि बाळाला भेटायला, म्हणून फोन सायलेंट वर होता. कसं आहे समिधा आणि बाळ मग. अरे मी गेले तिकडे आणि कळलं की समिधाची आई समिधाला आणि बाळाला घेऊन गेलीये घरी. आता बारच्यालाच भेटू. हॅलो रेवती. हा बोल ग. एक आनंदाची बातमी आहे. मला उद्योग क्षेत्रातल्या कामाबद्दल विवा पुरस्कार जाहीर झालाय. काय. वाव, कॉंग्रॅट्स. काय झालं. अरे राधिकाला विवा पुरस्कार मिळालाय. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. थँक्यू. नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाही, सेलिब्रेशन व्हायला हवं. हो करूया की. बरं कुठे आहेस तू आता. मी पोचतेच आहे, येते थोड्या वेळात घरी. ओके, लवकर ये आणि भेट. ओके बाय. बाय. खरंच राधिका हे सगळं डिझर्व करते ना. हो, वहिनींचे खरे आनंदाचे दिवस आले. खूप आनंदाची बातमी आहे. आई. हो आले. अरे आला का. बरं हे बघ, मी जरा भाजी आणली येताना. तू. हा जरा पालक मला कळलं नाही ग ताजा आहे की नाही. म्हणजे बाकी बरं मिळालंय तसं, पण पालक ठीक आहे ना. खूप छान आहे रे. हा. तू आणली आणायचंय सगळं. त्यात काय झालं आई, ऑफिस मधून येताना म्हणलं ही कामं पण करायलाच पाहिजेत ना. आणि हा चहाची पावडरही संपली होती ना, ती पण आणली. आपण हाच ब्रँड वापरतो ना. हो पण आता काम बरं एवढं सगळं तर मी आणलं असतं की नाही. तू चिटरपुटर काढत राहिला का. अगं गेले असते बाजारात, आणलं असतं. चिटूर पिटूर काय आई. हा तूच सांगतेस ना नेहमी, कुठलंही काम लहान नसतं. बरोबर. आता आपल्या राधिकातच बघ, त्या बकुळाच्या एवढ्याशा वस्तीमध्ये त्या बायकांना घेऊन किती काम केले तिने. हो की नाही. मसाले काढलेत त्या बायकांना घेऊन, कुठे कुठे जाऊन छोट्या छोट्या दुकानांमध्ये विकलेत. आणि आज एवढ्या मोठ्या कंपनीची MD झाली आहे. पहा बरं. मग अरे हो, त्याच्यावरनं आठवलं मी. मिठाई. कोण मिठाई. अरे उद्योग जगतातला अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा विवा पुरस्कार मिळालाय राधिकाला. आई बाई. का म्हणते. ऐकलं का, आपल्या राधिकाला खूप मोठा पुरस्कार मिळालाय बरं. अच्छा. नाही, आणि ती आल्यावर सांगेलच, पण मी म्हणलं की ती आल्या आल्या तू सरप्राईज दिलेलं किती छान वाटेल ना. आई बाई बा बरं, किती मान ठेवते नाही. शुगरलेस आहे, आपल्याला सगळ्यांनाच चालेल. हो हे लक्षात राहिलं बाई त्या. बरं झालं, चालेल. मी ठेवून देते आतमध्ये. राधिकाच्या आवडीचा बेत करू का. हो कर ना, म्हणजे काय, तिलाही बरं वाटेल ना तेवढं. हो चालेल. ऐक ना, म्हणजे तुला फार त्रास होणार नसेल. कायचा त्रास होते, पुरणपोळ्या करू का. चहा करतेस का. म्हणजे मी जरा दमून आलोय ना, तर मी फ्रेश होतो. मला जरा एक कपभर चहा देशील. विचारते का. देशील 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 देईन ना. सुनबाईला पुरस्कार मिळून राहिला ही आनंदाचीच गोष्ट आहे, पण हे पोट्ट काही मनापासून बोलत नाही. हे तितकंच कराय. आले बरं. हो. आई बाई केवढं सगळं घेऊन आला ग महाराजा. आई तू कर तिच्या आवडीचं आणि दे तिला गोडधोड खायला. पण मी गोड बोलून माझं काम करून घेतो. गुरु गोड बोले.